नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, टॅक्स बद्दल अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपणासमोर मांडत आहे। भारतीय कर प्रणालीत मोठा बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष कर संहिता 2025 येत आहे। आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजे काय, तो का लागू केला जात आहे आणि यामुळे भारतीय करदात्यांचे जीवन कसे सुलभ होणार आहे, या प्रश्नांचे उत्तर आणि प्रत्यक्ष कर संहितेच्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा सविस्तर करूया। या व्हिडिओमध्ये आपण युनिफाईड कर रचना, सरलीकृत निवास नियम, आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्षातील फरक, तसेच या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे होणारे फायदे आणि तोट्यांचा सखोल आढावा घेणार आहोत। चला तर मग भारतीय कर प्रणालीच्या या ऐतिहासिक बदलाचा उलगडा करूया। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया। डायरेक्ट टॅक्स कोड 2025 याचा मसुदा, अंमलबजावणीची तारीख, प्रमुख बदल, अपेक्षा आणि विश्लेषण सर्व मराठीमधून एकदम सोप्या भाषेत। मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणि त्यांची टीमनी सर्व प्रलंबित थेट कर संहितेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्याला प्राधान्य देण्यासाठी त्या सज्ज झालेल्या आहेत। कायदा सुलभ, संक्षिप्त आणि समजण्यास सुलभ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत। हा उपक्रम संपूर्ण जटिल कायद्यामधून उद्भवतो, ज्यामध्ये शेकडो विभाग, कपात आणि सूट भारतातील करदात्यांना समजून घेणे अधिक आव्हानात्मक बनवते। या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? थेट कर संहिता, प्रत्यक्ष कर संहितेकडून काय अपेक्षा आहेत, भारतातील करदात्यांसाठी ते काय महत्त्वाचे आहे आणि का महत्त्वाचे आहे, आणि आपल्याला जे मनात प्रश्न पडतील किंवा वारंवार या विषयाचे जे प्रश्न असतील त्याचे उत्तरसुद्धा आपण शेवटी देणार आहोत। सुरुवातीला पाहूया, डायरेक्ट टॅक्स कोड नेमका काय आहे? डायरेक्ट टॅक्स कोड सर्वांसाठी सध्याचे जटिल आयकर कायदे सुलभ, सुव्यवस्थित आणि प्रमाणित करण्याचा हेतू आहे। प्राप्तिकरात योगदान देणाऱ्या लोकांची टक्केवारी अतिशय संथ गतीने वाढत असल्याचे पाहून भारत सरकारने भारतात कर कायदे आणि तरतुदींची अधिक सोपी आवृत्ती आणण्याची गरज ओळखली। व्यक्ती आणि व्यवसायांसाठी कर अनुपालन सुलभ करणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डायरेक्ट टॅक्स कोड का आणला जात आहे, तर याचं उत्तर आहे, सरकारद्वारे प्रत्यक्ष कर संहिता 2025 सरलीकृत करण्यामागील सर्वात मोठी प्रेरक शक्ती म्हणजे भारतातील करांमध्ये योगदान देणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे। 2023 मध्ये सरकारने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील लोकसंख्येपैकी फक्त 2% लोक आयकरदाते आहेत, जे विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत खूपच कमी आहेत। डायरेक्ट टॅक्स कोडची सरलीकृत आवृत्ती कर कायदे न्याय बनवण्यासाठी मदत करू शकते आणि पारदर्शक आणि सुधारित करदात्याचा आधार भारताच्या आर्थिक विकासासाठी अनुकूल होऊ शकतो। आता पाहूया, डायरेक्ट टॅक्स कोडकडून करदात्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत? तर संहितेचे उद्दिष्ट सर्वांसाठी कर सुलभ करणे हा असल्याने त्यात विविध सुधारणा करणे अपेक्षित आहे। चला यावर एक नजर टाकूया। सरलीकृत निवास नियम, आयकर कायद्याचे रहिवासी परंतु सामान्य नसलेले आणि अनिवासी यांच्यासाठी वेगवेगळे कर परिणाम आहेत, ज्यामुळे कमावलेल्या उत्पन्नाच्या कर पात्रतेबद्दल करदात्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो। सर्व प्रकारच्या रहिवाशांसाठी एक सरलीकृत कर रचना आवश्यक आहे, जेणेकरून लोक समजू शकतील आणि त्यानुसार कर भरतील। आता पुढचा मुद्दा आहे की आर्थिक वर्ष विरुद्ध मूल्यांकन वर्ष, यामध्ये कोणते मुद्दे आहेत? सहसा कर क्षेत्राबाहेरील लोक आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष यांच्यात गोंधळलेले असतात। नवीन कोड फक्त एकाबद्दल बोलला पाहिजे, जेणेकरून लोकांना चांगली समज मिळेल आणि त्यांना योग्य किंवा चुकीचे आर्थिक वर्ष किंवा मूल्यांकन वर्षाची चिंता न करता ITR दाखल करणे सोपे होईल। युनिफाईड कर संरचना म्हणजे काय?
नवीन कोडने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना लागू असलेल्या कर दरांमध्ये समानता आणली पाहिजे. गोंधळ टाळण्यासाठी आणि बहुराष्ट्रीय व्यवसायांसाठी अनुपालन सुधारण्यासाठी सरलीकृत कर रचना. आतापर्यंत आयकर कायद्यात 298 कलमे आहेत आणि त्यानंतर अनेक उपविभाग, कलमे आणि वेळापत्रके आहेत. नवीन कोडने ही रचना सोपी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे वाचणे, समजणे आणि डिकोड करणे सोपे होईल. अनुपालनाची सुलभता. नवीन प्रत्यक्ष कर संहितेची रचना अशा प्रकारे केली जावी ज्यामुळे भारतात कार्यरत व्यक्ती आणि व्यवसाय या दोघांसाठीही अनुपालनाचा मार्ग अधिक सोपा होईल. इन्कम टॅक्स रिटर्न, TDS रिटर्न, टॅक्स ऑडिट, ट्रान्सफर प्राइसिंग इत्यादी भरण्यासाठी वेगवेगळ्या डेडलाईन असल्याने तारखा चुकण्याची शक्यता असते, ज्यामुळे दंड आकारला जातो. प्रत्यक्ष कर संहिता कधी लागू होईल हा आपल्या मनात येणारा प्रश्न. याचं उत्तर आहे, उपलब्ध ताज्या माहितीनुसार नवीन कर संहिता संबंधित भागधारकांसोबत चर्चा आणि पुनरावलोकनाच्या अधीन आहे आणि 2025च्या अर्थसंकल्पात सादर केली जाण्याची अपेक्षा सुद्धा आहे. सरकार कर प्रक्रियापूर्वी कधीही न करता सोपी बनवण्यासाठी कोड सुधारण्यासाठी सहयोगी दृष्टिकोन अवलंबत आहे. मित्रांनो, भारतातील सर्व करदात्यांना अधिक न्याय समजण्यास सोपे आणि न्याय्य बनविण्यासाठी आयकर कायदा 1961 मधील जटिल कायदे आणि अनावश्यक कलमे हळूहळू बदलण्यासाठी प्रत्यक्ष कर संहितेचा परिचय हा एक योग्य पाऊल आहे. तसेच नवीन कर संहितेच्या संक्रमणामध्ये विविध स्तरांवर काळजीपूर्वक व्यवस्थापनाचा समावेश असेल, परंतु ते दीर्घकाळात सर्वसामान्यांना मागे टाकणार आहे आणि सर्व समस्यांना सुद्धा मागे टाकणार आहे. आता पाहूया वारंवार कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची उत्तरे. डायरेक्ट टॅक्स कोड DTC नेमका काय आहे? तर डायरेक्ट टॅक्स कोड हा सर्वांसाठी सध्याचे जटिल आयकर कायदे सुलभ, सुव्यवस्थित आणि प्रमाणित करण्यासाठी भारत सरकारचा एक उपक्रम आहे. प्रत्यक्ष कर संहिता का लागू केली जात आहे? तर याचं उत्तर आहे, कर नियम सुलभ करून आणि त्यांना अधिक पारदर्शक बनवून सरकार अधिक लोकांना करामध्ये योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि आर्थिक वाढीस मदत करेल अशी आशा आहे. प्रत्यक्ष कर संहितेचा वैयक्तिक करदात्यांना कसा फायदा होईल? DTC 2025 एक सरलीकृत कर रचना प्रदान करेल, निवास नियम स्पष्ट करेल आणि आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्षातील गोंधळ दूर करेल, ज्यामुळे व्यक्तींना त्यांचे विवरणपत्र भरणे आणि कर कायद्याचे पालन करणे सोपे होईल. प्रत्यक्ष कर संहिता कधी लागू होईल? प्रत्यक्ष कर संहिता 2025च्या अर्थसंकल्पात सादर केली जाईल आणि त्यानंतर हळूहळू लागू होईल अशी अपेक्षा आहे. सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकार सल्लामसलत प्रक्रियेचे अनुसरण करत आहे. भारतात प्रत्यक्ष कर संहिता लागू आहे का? याचं उत्तर आहे, भारतात अद्याप प्रत्यक्ष कर संहिता लागू झालेली नाही. हे अद्याप पुनरावलोकनाधीन आहे आणि अंदाजपत्रक 2025 मध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. कंपनी सेक्रेटरींसाठी नवीन डायरेक्ट टॅक्स कोड चांगला आहे का? होय, हे कंपनी सचिवांना CAच्या बरोबरीने कर लेखापरीक्षण करण्याची परवानगी देते. अधिकारांचा हा विस्तार कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कायदेशीर अनुपालनामध्ये CSचे कौशल्य ओळखतो, ज्यामुळे त्यांना कर संबंधित सेवा प्रदान करण्याच्या नवीन संधी निर्माण होतात. तर मित्रांनो, प्रत्यक्ष कर संहिता 2025 हे भारतीय कर प्रणालीत मोठा बदल घडवणारी आणि करदात्यांसाठी अधिक सुलभता आणणारी योजना ठरणार आहे. यामध्ये सरलीकृत नियम, युनिफाईड कर रचना आणि आर्थिक वर्ष व मूल्यांकन वर्षातील स्पष्टता यासारख्या अनेक गोष्टींनी भारतीय करदात्यांचे आयुष्य सुलभ होईल अशी आशा आहे. तुमच्या मते या नवीन प्रणालीने खरोखरच करदात्यांसाठी दिलासा मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.